हाय, तर आज मी बनवणार आहे भरून कारलं। यासाठी मी ठेवलं आहे इथे पातेल्यामध्ये पाणी, तुम्ही पाहू शकता, आणि त्याच्यावरती ही चाळण। हे जे कारलं आहे हे मी अगोदर बॉईल करून घेणार आहे। आणि बॉईल करून झाल्यानंतर त्यामध्ये मसाला भरून भरलं कारलं करणार आहे। त्यासोबत मी आज बनवणार आहे वरण भात। डाळ शिजवताना मी त्याच्यामध्ये नेहमी मिरची, टोमॅटो, हळद, मीठ आणि थोडंसं तेल टाकत असते, आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे फोडणी। तर चला आता कारल्याचा मसाला करून घेऊयात। चला तर आता चेक करूयात आपलं कारलं शिजलं आहे का, म्हणजेच बॉईल व्यवस्थित झालं आहे का। हे बिना पाण्याचं असल्यामुळे, बिना पाण्याचं शिजवल्यामुळे अगदी कडू होत नाही आणि चवीलाही खूप छान लागतं। तर तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असं शिजलं आहे। फ्राय करताना पुन्हा एक 5 ते 7 मिनिटं आपण त्याला शिजवून घेणार आहोत। तर एवढं व्यवस्थित शिजलं आहे। आता आपल्याला गॅस बंद करायला काहीही हरकत नाही। याप्रमाणे मस्त असं कारलं शिजून तयार आहे। आता हे तुम्ही पाहू शकता, कारल्याच्या मसाल्यामध्ये मी हे सुकं खोबरं घेतलं आहे, लसणाच्या 7-8 पाकळ्या घेतल्या आहेत, आणि विशेष म्हणजे हा कढीपत्ता मी वाटणामध्येच टाकते, कारण की तो त्याद्वारे खाल्ला जातो। अन्यथा जर फोडणीत टाकला ना तर तो बरोबर आपण काढून टाकतो, पण वाटणात टाकलेला काढून टाकत नाही। तर मी नेहमी वाटणात कढीपत्ता टाकते। ही थोडीशी कोथिंबीर, आणि हे मी काळे तिळही घेतले आहेत। या थोड्याशा हिरव्या मिरच्या आहेत, त्यामध्ये 2-3 लाल झालेले आहेत, पण असो काही त्याने फरक नाही पडणार फारसा। आणि हे 2 कांदेही मी बारीक चिरून घेणार आहेत, जे की मी मसाल्यामध्ये मिक्स करून मग त्याचं स्टफिंग त्या कारल्यामध्ये भरणार आहे। आणि आणखी एक तुम्ही हे इथे पाहू शकता, मी थोडेसे शेंगदाणे देखील घेतले आहेत। अशा प्रकारे हा पूर्ण मसाला आता मी मस्त मिक्सरला बारीक करून घेणार आहे। आणि हे जे आपले कारले मस्त शिजून तयार आहेत त्यामध्ये स्टफिंग भरून त्याला फ्राय करणार आहे। तर कसा वाटला भरलं कारलं रेसिपी, म्हणजे आणखी पूर्ण व्हायची आहे। तर चला सुरुवातीला हा मसाला बारीक करून घेतली, आणि त्यानंतर या कारल्यासोबत त्याचं स्टफिंग करूया। चला, तर आता तुम्ही पाहू शकता, मी जो मसाला मगाशी तुम्हाला दाखवला होता तो मी त्याची पेस्ट करून घेतली आहे। हा कांदा आहे, हा त्याच्यासोबत मी मिक्स करणार आहे, आणि हा फोडणीला थोडासा टोमॅटो चिरून घेतला आहे मी। आणि ते तुम्ही इथे पाहू शकता, जी कारली मी बॉईल करून घेतली होती त्यांच्या या सर्व बिया मी अशा साईडला काढून घेतल्या आहेत, म्हणजे पूर्ण मसाला व्यवस्थितपणे मला या कारल्यांमध्ये भरता येईल। तर चला मसाला भरून घेते पूर्ण कारल्यामध्ये, आणि फोडणी करताना तुमच्यासोबत शेअर करते। तुम्ही पाहू शकता इथे मी मस्त अशा कारल्यांमध्ये मसाल्याचं स्टफिंग करून घेतलं आहे। आता फोडणी देऊया। फोडणीसाठी मी इथे कढई ठेवून घेतली आहे। तर तेल टाकून घेते। आपल्याला कारलं फक्त फ्राय करायचं आहे, त्यामुळे तेल थोडं जास्त लागेल। आता या तेलामध्ये मोहरी चांगली तडतडली की त्यानंतर आपण टाकणार आहोत जिरी टाकून झाल्यानंतर थोडे मसाले मी यामध्ये टाकून घेणार आहे। त्या अगोदर हा जो टोमॅटो होता चिरलेला बारीक तो टाकून घेते। त्यासोबत थोडंसं
मीठ टाकायचं आहे जेणेकरून आपला टोमॅटो आता हा टोमॅटो तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी फ्राय झाला आहे. आता याचमध्ये आपण सर्व थोडे थोडे मसाले टाकून घेणार आहोत. थोडीशी हळद, थोडीशी मिरची पावडर, थोडासा कांदा लसूण मसाला, कारण की आपण वाटणामध्ये हिरवी मिरची टाकलेली आहे. आणि हा मसाला माहीत असेल सर्वांच्या ओळखीचा असेल भरपूर. तर एवढेच मटन मसाला किंवा चिकन मसाला माझ्याकडे नाही आहे, तर थोडासा टेस्टसाठी मी हा तिथे टाकत आहे. थोडासाच टाकणार आहे, जास्त नाही. हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते आणि हे वाटण मी केलं होतं ना, त्याच्यातलं हे थोडंसं वाटण शिल्लक राहिलं आहे, तर ते पण मी याच्यामध्ये फ्राय करून घेते. तुम्ही पाहू शकता कसा मस्त कलर आला आहे आणि वाटणाला तेलही सुटलं आहे. आता या फोडणीमध्ये आपण हे स्टफिंग केलेले कारले टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित पनीर मिक्स करून घ्यायचं आहे. बाजरीच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान लागतो हे फ्राय कारलं. नक्की ट्राय करून बघा. बघा कसं मस्त दिसत आहे. चमचमीत तेलही सुटलं आहे त्याला. आता याला एक 5 ते 7 मिनिटं आपण कमी गॅसवरती वाफवून घेणार आहोत. तर असं भरलं कारलं तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईबही करा. जसे 5 ते 7 मिनिटं होतील तशी मी तुमच्यासोबत डिशही शेअर करेन. चला तर आता आपण चेक करूयात. एक 5 ते 7 मिनिटं झाली आहेत. तुम्ही बघू शकता कसं मस्त असं आपलं कारलं बनवून तयार आहे. वा, एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. मी तुम्हाला आता सर्व करून दाखवते. बघा कसं तेल पूर्ण मसाल्याने तेल सोडलं आहे. वा वा वा, बघू शकता तुम्ही. ये समंदर का वही किनारा है जहाँ इंडियंस हजारों सालों से घूम रहे हैं और ये नजारा जैसे शुरुआत कुछ का भी देखा हुआ और ये बात मेरे दिल को छू जाती है. ये जगह कितनी प्राचीन है. याच्यासोबत मीही मस्त अशी बाजरीची भाकरी बनवली आहे. खजाने को हथियाने के लिए लोगों के बीच होड़ नहीं लगी. यहाँ से तो 21 सदी की सबसे शानदार रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.